नमस्कार मंडळी, मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। आज आपण पाण्यातले रस्सागोळे बनवणार आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले रात्रीलाच आपल्याला तुरीची डाळ चांगली भिजू टाकून ठेवावी लागेल आणि सकाळी त्याच्यासाठी लागणारे साहित्य 2-3 तेजपत्ते घ्यायचे, धने आणि खडे मसाले, थोडीशी विलायची, लवंग वगैरे टाकून सनेनी चांगलं गोल्डन ब्राउन होतपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मोठाले 2 कांदे घेऊन ते पण गोल्डन ब्राउन होतपर्यंत चांगले भाजून घ्यायचं आणि ते झाल्यानंतर मग आपल्याला लागेल खोबरा, तो पण चांगला भाजून घ्यायचं गोल्डन ब्राउन होतपर्यंत आणि हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे, डाळ वगैरे सोबतच। आणि मग त्या डाळ झाल्यानंतर त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, मसाला वगैरे टाकून घ्यायचा आणि जी कांद्याची पेस्ट बनवली होती ती पण थोडी टाकून घ्यायची आणि 2 चम्मच गोडा तेल टाकून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि चांगलं त्याचे लड्डू बनवून घ्यायचे आणि आतारावरती होऊ द्यायचे। ते होतपर्यंत आपण ग्रेव्ही बनवायला सुरू करूया। सगळ्यात पहिले कढई घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे आणि 2 चम्मच 6 जिरे टाकून घ्यायचे। ते झाल्यानंतर जी कांद्याची पेस्ट होती ती पण टाकून घ्यायची सोबतच आणि अद्रक लसूणची पेस्ट आणि सोबत 2 टमाटर चांगले बारीक करून घ्यायचे, प्युरी टाकली तरी पण चालेल। ते झाल्यानंतर तिखट, मीठ, हळद, मसाला वगैरे टाकून घ्यायचं, चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला होऊ द्यायचं आणि जे आपण धन्याचं आणि नारळाचं पेस्ट केलं होतं ते टाकून घ्यायचं। ते चांगलं होत झालं तेल सुटेपर्यंत, त्याच्यानंतर मग आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं पाणी टाकून सनेनी चांगलं होऊ द्यायचं। त्याच्यानंतर मग जे आपण गोळे बनवले होते ते टाकून घ्यायचे आणि चांगलं होऊ द्यायचं। एकदम साधी आणि सोपी, एकदम सरळ रेसिपी आहे, खायला पण छान वाटते, टेस्ट पण खूप मस्त आहे आणि वरतून चांगली कोथिंबीर टाकून घ्यायची। कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।